श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. इकडे ना विष्णूला टिफिन बनवते, डोसे बनवते. त्याच्यासोबत हे बघा, इकडे डोसा बनवलेला आहे बघा, किती छान आहे, एकदम बारीक. बटाट्याची भाजी, हे बघा किती मस्त आहे, बारीक एकदम आणि कुरकुरीत. आणि कुरकुरीत येण्यासाठी त्याच्यामध्ये ना डाळ आणि तांदूळ भिजवतो ना, तेव्हा थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे. आज येणार रेसिपी मध्ये ना टमाट्याची चटणी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: इकडे टमाटे, कांदे, लसूण, खोबऱ्याचं कीस आणि मीठ आणि साखर, कोथिंबीर आणि हे आपले बेसिक मसाले. चला मग मी हे कट करून तुम्हाला दाखवते पुढे. चला आता भाजीला फोडणी देते मी. तेल टाकून घेतलं. लाईट गेलेली त्याच्यामुळे थोडस व्यवस्थित नाही दिसणार. जिरं टाकून घेते आणि त्याच्यानंतर हिंग आणि लसूण आणि खोबरं खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं होतं ना, ते टाकते. हे चांगलं लाल झाल्यानंतरच हे कांदे टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. आता आहे ना मीठ आणि साखर टाकते. ते झाल्यावरच टमाटे पण आणि कोथिंबीर टाकणार आहे आणि हे शिजत आल्यावर चटणी ते टाकणार आहे. हे बघा, चटणी वगैरे टाकून घेतली. चांगले शिजून गेले त्यांना. चटणी वगैरे ते मसाला सगळा टाकून घेतला आणि थोडा वेळ शिजू देते, 2 मिनिटं. झाली आपली भाजी तयार. बटाटे पोंगे बनवणार आहे, शॉर्ट बनवते ना. आता कुकरला बटाटे लावले मी. बटाटे शिजून गेले, आता शिलून घेते आणि त्यांना मॅश करून घेते. आणि कढईमध्ये तेल टाकून थोडंसं जिरं टाकायचं, हिंग वगैरे टाकायचं आणि शेजवान चटणी, टमाटो सॉस, कोथिंबीर, चटणी, मसाला, हळद, थोडासा मेथी मसाला, त्याच्यात ते बटाटे मॅच केले ते टाकून द्यायचं. वरून थोडंसं मीठ, चाट मसाला आणि चांगलं हे करून घ्यायचं. आणि आता इकडे ना पोंगे तळून घेते. मोठे मोठे पोंगे होते ना, हे झाले आपले तयार. पोंगे बटाटे तयार.
थोडीशी पेट पूजा तुम्ही पण करून बघा. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.